मला म्हणतात कसं माहितीये बाई, जयंती पार्लरला नको जाऊ बर का, मी ओळखणारच नाही तुला. मग मीच म्हणलं पार्लर वरून आल्यावर यांना आता मीच ओळखत नाही तुम्हाला. बाई सुमन, हे सगळं जरा पॅक करून टाक हा, म्हणजे पार्सल घेऊन जाते घरी. तसं काय आहे, इथं मिळालं ग सगळं फुकट आणि आयतं खायला. घरी जाऊन परत तोच स्वयंपाक करावा लागल त्या म्हातारड्यांसाठी. तू आणि स्वयंपाक हे कधीपासून झालं आता? तू स्वयंपाक बनवणार आणि सासू काय फक्त बसून खाणार का? तुलाच फक्त काळजी आहे माझी, तूच ग बाई माझी खरी मैत्रीण. बरं जयंती, आपण सगळे मिळून गोव्याला जायचं नक्की केलंय. आपण आपली पुढची विषय गोव्यालाच करू, है ना? पाहते की बाई, आता किती वेळा तेच सांगणार. काळजी नको करू. मी ना आता घरी जाऊन बॅगच भरून ठेवणार आहे. हा, आणि काय गोवा गोवा करता ग सारख्या? लई वेळा गेले मी गोव्याला, आणि एकदा नाही बरं का, चांगलं 3-3 वेळा. कुठलं हॉटेल? हा, कुठलं हॉटेल? 3 वेळा गेलीस ना, नाव काय? अगं पण 3 वेगवेगळ्या हॉटेलला गेले ना, म्हणून लक्षात नाही नाव माझ्या. नाही तर मी तर शार्प. कोणत्या मार्गाने गेला होतात? मलकापूर का कोल्हापूर? घाटातून. कोणतं घाट ग? आंबोली घाट की करूळ घाट? त्याच घाटात जाऊन ना तुम्हाला चौघींना ढकलून देते मी. आता काय लावलंय, कुठल्या बी घाटातून गेलो, कुठल्या बी मार्गाने गेलो तरी जाणार आपण गोव्यालाच की नाही. हा, गोव्याला जाऊ, मजा करू, आहे की नाही? माझी सीट पक्की करून टाकतो. हा, 15,000 प्रत्येकीचे ठरलेले आहेत. तू 15,000 दे बाई. उद्या ट्रान्सफर करते हा तुला मी 15,000. नक्की तेवढ्या चौकशा रिकाम्या. माझं बुकिंग करून टाका तू. 15,000 रुपये देते तुला उद्या मी. 15,000. जयंती, आता हे 15,000 कसे जमवशील बाई? कोणाकडे मागू? त्या रात्री सापडलेली ती चेन विकली तर? नाही, नको नको नको, इतक्यात नको. वातावरण जरा थंड व्हायला हवं नाही. आता एकच राहिली मग, खडूस, खमकी, आगाऊ, ती भैरवी. तसं बी बऱ्याच दिवसात तिने तिचा हप्ता दिलेलाच नाही का? ती एक डांबीस असेल तर मी बी 10 डांबीस आहे. गुड, सापडले नवरे. बरं ठीक आहे, आता मला बघायचंय कोणी कोणी आपल्या नवऱ्यांना ओळखलंय. फोटो उलटे करा, दाखवा सगळ्यांना. एक सेकंड तारा, मी तुझा नवरा आहे. नील दादा तुझा नवरा नाहीये, मी आहे तुझा नवरा, कळलं? अरे तरी वाटलंच होतं मला. मी म्हणतच होते वहिनींना की हा सोहम आहे म्हणून. तू कधी म्हणालीस? उलट मॉम, जेव्हा मी नीलचा हा ऍक्च्युअल फोटो काढला ना, तेव्हा ही पळत आली माझ्याकडे की नाही हा सोहमचा फोटो आहे म्हणून एक्सचेंज करून गेली. मी बरोबर ओळखलेलं. काय आता चुकलीस तू. शे ऐश्वर्या, इट्स ओके. नाही म्हणजे तू तरी माझा फोटो कुठे ओळखलास? ओळखला असतास तर तिला दिला असतास का? मला वाटतं तुमच्या दोघींमध्ये ना काहीतरी कन्फ्युजन झालं असेल. इट्स ओके. तू मला कसं काय ओळखलंस? डोळे. या फोटोमध्ये तुमच्या डोळ्यात जो निरागसपणा आहे ना, तो अजूनही तसाच आहे. तुमच्या डोळ्यांवरनं ओळखलं मी. कोणावर डिपेंडेंट राहील ना की असं होतं. वहिनी, तुमच्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. हा, तुला मी म्हटलेलं माझ्यावर विश्वास ठेव. तू चाललेलीस ना फोटो घ्यायला. अजिबात भांडायचं नाही कोणी, आणि जागेवर जाऊन बसा चौघी. या फोटो द्या मला सगळ्यांनी. अमृता, मला सांग,
या दोघींचं राहू दे. तुम्हा दोघींपैकी पहिल्यांदी तुमच्या नवऱ्यांना कोणी ओळखलं? सावलीने अच्छा, एका मिनिटात हे सारंग सर आहेत म्हणून फोटो उचलला तिने. एवढं ओळखतेस मला? हो, म्हणजे कमी वेळ मिळाला तुम्हाला ओळखायला, पण जितका वेळ मिळालाय त्यावरून कळलं की तुम्हीच आहात. कसं? कसं? अरे सारंग, तू पण ना, असं सगळ्यांसमोर कसं सांगेल ती? नंतर सांगेल. किती गोड फोटो आहे ते सगळे. तुम्हा चौघांमुळे ना माझ्या घराचं गोकुळ झालं होतं. तुमच्या रांगण्यापासून ते तुमच्या दुडूदुडू तावण्यापर्यंत सगळे सोहळे आपल्या या घराने बघितलेत. पण आता 25 वर्ष झाले. तुमचं हसणं, तुमचं किदळणं, तुमचं रडणं, तुमचे भोबडे बोल, हे सगळं ऐकायला माझ्या घराच्या भिंती आसुसल्यात. तुम्ही चौघांनी जसं माझ्या घराचं गोकुळ केलं होतं ना, तसं मला असं वाटतं की पुन्हा एकदा माझ्या घराचं गोकुळ व्हावं, लवकरात लवकर. सॉरी मी खूप इमोशनल झाले. आता आपण तो दुसरा खेळ खेळूया. तुम्ही म्हणत होतात ना, ट्रूथ ऑर डेअर, तो खेळूया. हा चालेल ना. बबलू, तयारी करूया चल. म्हणजे पुन्हा उशा टाकायच्या? ए नको नको, उशी बिशी नको. काय करूया तिला, तू सांग बरं. सारंग तू सांग. आपण नावाप्रमाणे खेळू ना, म्हणजे ज्याचं अल्फाबेट पहिलं असेल तिथून सुरू करू. हा म्हणजे ए अमृता वहिनी. चालेल, बेस्ट. ट्रूथ की डेअर? ट्रुथ. मी प्रश्न विचारू का? पटकन विचार. वहिनी, तुमच्यासाठी आतापर्यंतचा सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता? राजकुमार माझ्या आयुष्यात परत आले, यापेक्षा दुसरा कुठला आनंदाचा क्षण असूच शकत नाही. आमच्यात जे काय घडलं त्यामुळे मी खूप द्वेष केला त्यांचा. पण सावली, माझ्या मनातला हा द्वेष तू कमी केलास. कायम मला समजून घेतलंस, मला समजावलंस, मला आधार दिलास. तुझ्यामुळे माझं हरवलेलं आयुष्य मला परत मिळालं. थँक्यू सो मच. आता ए फॉर ऐश्वर्या वहिनी. मी विचारू? ऐश्वर्या, ट्रूथ की डेअर? ट्रूथ. पण खरं बोलावं लागलं तुला. सॉरी. बरं, तर प्रश्न असा आहे की आता या घडीला या घरात तुला कुठल्या माणसाचा सगळ्यात जास्त त्रास होतो? या घरात मला ज्या व्यक्तीचा सगळ्यात जास्त त्रास झालाय